So, good morning, all of you, dear students. This is Professor Eknath Aire from Divine College of Pharmacy, Satana, Department of Pharmaceutics. Dear students, लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी GMPच्या रिलेटेड बघत होतो. तर आपण या ठिकाणी ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मधलं शेड्यूल एम डिस्कस करतोय. शेड्यूल एम मधले जे काही गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसच्या रिलेटेड रिक्वायरमेंट्स आहेत ॲज पर द शेड्यूल DNC ऍक्ट अँड ॲज पर द GMP. तर त्याच्यामधले ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंटचे पॅरामीटर्स या ठिकाणी आपण बघतोय. तर याच्यामधले काही रिक्वायरमेंट्स आपण याच्या आधी याच्या प्रिव्हियस सेशनमध्ये लेक्चरमध्ये त्या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहेत. In this particular session, today's session, we are going to discuss the remaining part of that particular schedule M. तर आपण शेड्यूल एम चा त्या ठिकाणी रिमेनिंग पार्ट आज या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे. सो टुडे वी विल स्टार्ट विथ द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर और वी कॅन से SOPs. ओके, जे की मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधला. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक त्या ठिकाणी जे काही आपण प्रोसिजर फॉलो करणार आहे त्याच्यासाठी एक SOP असते, ज्याला की आपण म्हणतो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. ओके, तर त्याची रिक्वायरमेंट काय असते ती आपण ॲज पर GMP त्या ठिकाणी आपण बघणार आहेत किंवा स्टडी करणार आहेत. सो रिसिप्ट ऑफ इच डिलिव्हरी ऑफ रॉ प्रायमरी अँड प्रिंटेड मटेरियल इज ॲज पर द रिक्वायरमेंट अँड ॲज पर द SOP. तर जे काही त्या ठिकाणी एखादं मटेरियल असेल, रॉ मटेरियल असेल, प्रायमरी मटेरियल असेल, प्रिंटेड मटेरियल असेल, ते SOP प्रमाणे त्या ठिकाणी रिसिव्ह केलं जाईल. देन द इंटरनल लेबलिंग, देन द क्वारंटाईन अँड स्टोरेज ऑफ द स्टार्टिंग मटेरियल, पॅकेजिंग मटेरियल अँड द अदर मटेरियल ॲज ॲप्रोप्रिएट. तर जे काही मटेरियलच्या रिलेटेड इंटरनल लेबलिंग असेल ते लेबलिंगचा ऑल जे काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन ॲज पर दी SOP त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं असेल. देन फॉर इच इन्स्ट्रुमेंट अँड इक्विपमेंट SOP शुड बी देअर. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट आणि इक्विपमेंटसाठी त्या ठिकाणी SOP असणं गरजेचं असेल. देन द सॅम्पलिंग विच इन्क्लुड्स द पर्सन ऑथराइज टू टेक द सॅम्पल्स. तर सॅम्पलिंगच्या रिलेटेड पण त्या ठिकाणी SOP असणं गरजेचं असेल. देन describing the details of the batch numbering which ensure that each batch of the intermediate bulk or the finished product is identified with a specific batch number. तर बॅच नंबरच्या रिलेटेड पण त्या ठिकाणी SOP असणं गरजेचं आहे की कशा प्रकारे त्या ठिकाणी बॅच नंबर प्रोव्हाइड करायचं आहे, द्यायचं आहे. The testing material and the product at the different stages of the manufacturing, describing the method and the equipment to be used. तर जे काही मटेरियल टेस्टिंग असेल, प्रॉडक्ट ॲट ए डिफरंट स्टेज मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्या प्रत्येकाचे त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह SOP असणं गरजेचं असेल. देन नेक्स्ट पार्ट इज द रेफरन्स सॅम्पल्स. आता रेफरन्स सॅम्पलच्या रिलेटेड आपण त्या ठिकाणी काय काय रिक्वायरमेंट असेल GMP प्रमाणे ते बघू. सो इच लॉट ऑफ एव्हरी ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट in a quality sufficient to carry out all the tests except sterility and pyrogen bacterial endotoxin test shall be retained for a period of 3 months after the date of expiry of the last batch produced from the active ingredient. जर एखादा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल किंवा API आपण ज्याला म्हणतो ते असेल, तर ते API च्या रिलेटेड ऑल ज्या काही टेस्ट असतील त्या टेस्ट त्या ठिकाणी करण्यासाठी सफिशियंट अमाऊंट ऑफ रेफरन्स जे काही सॅम्पल असतील ते सॅम्पल त्या ठिकाणी आपल्याकडे प्रिझर्व असणं गरजेचं असेल. आणि ते तोपर्यंत असणं गरजेचं असेल जोपर्यंत ते पर्टिक्युलर प्रॉडक्टची एक्सपायरी झाल्यानंतर 3 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला ते मेंटेन करणं गरजेचं असेल. ओके, देन the samples of the finished formulation shall be stored in the same or the simulated containers in which the drug has been actually marketed. ओके, तर जे काही फिनिश प्रॉडक्ट आहेत, फिनिश प्रॉडक्ट मार्केटेड केल्यानंतर त्याचं सुद्धा सॅम्पल आपल्याला प्रत्येक बॅचचं सॅम्पल आपल्याकडे मेंटेन करणं गरजेचं असेल फॉर द फर्दर प्रोसेस. जर समजा त्या बॅचमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर ते टेस्टिंगसाठी आपल्याकडे रेफरन्स सॅम्पल त्या पर्टिक्युलर फिनिश प्रॉडक्टचं आपल्याकडे असणं गरजेचं असेल.
Then next part is the reprocessing and the recoveries. आता reprocessing काय असते, recoveries काय असते, त्याच्या requirements काय आहेत ते आपण बघू. So where reprocessing is the necessary return procedure shall be established and approved by quality assurance department. जर समजा रिप्रोसिजर एखादी करायची असेल तर त्याच्यासाठी ती जे काही प्रोसिजर असेल त्याच्या रिलेटेड त्या प्रोसिजर एस्टॅब्लिश करून त्या क्वालिटी अशुरन्स डिपार्टमेंट करून अप्रूव्ह करून घेणं गरजेचं असेल. Then related of the recovery of product residue may be carried out if the permitted in the master production. जर समजा एखादं प्रॉडक्टचं रेसिड्यू असेल आणि ते त्या ठिकाणी प्रोडक्शनच्या याच्यामध्ये येत असेल तर त्याला रिकव्हरी करणं पण गरजेचं असेल, त्याच्यासाठी पण त्या ठिकाणी त्याच्या रिक्वायरमेंट असणं गरजेचं आहे. देन द डिस्ट्रीब्युशन records related of the distribution. Okay, so records of the distribution shall be maintained in a manner such that finished batch of the drug can be traced to the retained level to the facilitated prompt and the complete recall of the batch if and when necessary. आता काही केसमध्ये काय होतं की कधी कधी एखाद्या ड्रगची ॲडव्हर्स इफेक्ट यायला सुरुवात होतात जेव्हा ते मार्केटेड होतं, म्हणजे स्टेज 4 मध्ये गेल्यानंतर क्लिनिकल ट्रायलच्या स्टेज 4 मध्ये, म्हणजे मार्केटमध्ये एकदा तुमचा ड्रग लॉन्च झाला का तो स्टेज 4 मध्ये चालत जाणार आहे, म्हणजे जोपर्यंत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही तोपर्यंत त्याची स्टेज 4 त्या ठिकाणी असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये जर समजा काही प्रॉब्लेम ॲडव्हर्स इफेक्ट जर समजा आढळले तर अशा केसमध्ये आपल्याला तो प्रॉडक्ट त्या मार्केटमधून रिकॉल करणं गरजेचं असेल तर त्या रिकॉल करण्यासाठी आपल्याकडे प्रॉपरली डिस्ट्रीब्युशन रेकॉर्ड्स असणं गरजेचं आहे. आपण आपले जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट कोणत्या कोणत्या डिस्ट्रीब्युटरच्या याच्यामध्ये पाईपलाईन मध्ये आपण ते दिले होते, ते पाईपलाईनचा प्रॉपर रेकॉर्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे. डिस्ट्रीब्युटर्स तर जे काही डिस्ट्रीब्युटर्स असतील ते किती होते, त्याच्यानंतर रिटेलर किती होते, कोणत्या रिटेलरकडे कोणतं मटेरियल गेलंय ते आपल्याकडे रेकॉर्ड असणं गरजेचं आहे, म्हणजे रिकॉल करताना आपल्या कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट होत नाही. देन द व्हॅलिडेशन अँड द प्रोसेस व्हॅलिडेशन. आता व्हॅलिडेशन आणि प्रोसेस व्हॅलिडेशनच्या रिलेटेड काय त्या ठिकाणी रिक्वायरमेंट असतील ते आपण बघू. सो द प्रोसेस एम्प्लॉईड हॅज बीन ऑप्टिमाइज so that data generated may be considered credible and evaluated for the consistency as well as the relevance. Then the validation studies shall be conducted as per the predefined protocol. तर आता काही केसमध्ये व्हॅलिडेशन त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल, मग ते ऑप्टिमाइज असणं गरजेचं असेल, बरोबर, आणि त्याचा जो काही डेटा असेल तो डेटा इव्हॅल्युएटेड डेटा असणं गरजेचं. आता व्हॅलिडेशन म्हणजे काय, तर व्हॅलिडेशन कोणत्या गोष्टीचं आपण करतो, एखादी प्रोसिजर ती प्रोसिजर 2-3 वर्षापासून 4-5 वर्षापासून किंवा 10 वर्षापासून त्या ठिकाणी फॉलो केली जाते, पण ती फॉलो केली जाते त्याला कोणी रिचेकच केलं नाही तर ती प्रोसिजर योग्य आहे की अयोग्य त्या ठिकाणी आपल्याला माहिती नसतं, तर त्या प्रोसेसला आपण रिचेक करतो. रिचेक करण्याची प्रोसेस म्हणजे तुमचं व्हॅलिडेशन झालं. सो दिस शाल इन्क्लूड्स व्हॅलिडेशन ऑफ प्रोसेसिंग, टेस्टिंग अँड द क्लिनिंग प्रोसिजर्स. त्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी व्हॅलिडेशन त्या ठिकाणी केली जाते आणि ते व्हॅलिडेशन करणं इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे कन्फर्मेशन राहतं की यस दिस इज द confirmated or the validated one. It may be related of the processing, testing, or it may be related of the cleaning procedure. Okay, so next part is the product recall. आता जसं मी ऑलरेडी आधीच तुम्हाला बोललो होतं की एखाद्या प्रॉडक्ट मध्ये एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर तो प्रॉडक्ट आपल्याला मार्केटमधून रिकॉल करावा लागतो, तर त्याचं प्रॉडक्ट रिकॉलची काय प्रोसिजर असते ते आपण बघू. ए प्रॉम्प्ट अँड इफेक्टिव्ह प्रॉडक्ट रिकॉल सिस्टम ऑफ द डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट शाल बी product shall be devised for the timely information of all concerned stockists, wholesalers, suppliers up to the retail level within the shortest period. तर अशी चेन आपल्याकडे असणं गरजेचं आहे की आपण विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम त्या ठिकाणी स्टॉकिस्ट असेल किंवा एखादा होलसेलर असेल, एखादा सप्लायर असेल, त्याच्याकडनं आपण तो
जो काही डेटा असेल, जो काही प्रॉडक्ट असेल, तो प्रॉडक्ट आपण रिकॉल करू शकतो. नॉट अ डेटा, इट इज रिलेटेड ऑफ द प्रॉडक्ट. जो काही प्रॉडक्ट असेल, तो प्रॉडक्ट आपण इमिडिएटली विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आपण रिकॉल करू शकतो. अशी प्रोसिजर आपल्याकडे त्या ठिकाणी असा डेटा असणं गरजेचं, डेटा असणं किंवा अशी चेन असणं गरजेचं असेल. Then the licensing may make use of both print and the electronic media in this regard. तर याच्या रिगार्ड मध्ये जो काही लायसन्सी असेल तो प्रिंटेड ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर याच्यामध्ये करू शकतो. नेक्स्ट इज डिफरंट कंप्लेंट्स अँड द ॲडवर्स रिॲक्शन्स. आता हे मोस्टली असतील रिलेटेड ऑफ द प्रॉडक्ट्स. तर प्रॉडक्टच्या रिलेटेड काही कंप्लेंट असतील किंवा ॲडवर्स इफेक्टच्या रिलेटेड काही जर समजा कंप्लेंट असतील तर त्याच्या रिक्वायरमेंट काय आणि ते आपण कसं हँडल करू शकतो ते आपण बघू. सो all the complaints thereof concerning to the product quality shall be carefully reviewed and recorded according to the written procedure. तर ज्या पण काही कंप्लेंट्स असतील प्रॉडक्ट क्वालिटीच्या रिलेटेड त्या व्यवस्थित ॲज पर प्रोसिजर रिटर्न प्रोसिजर त्या ठिकाणी रिव्ह्यू करणं रेकॉर्ड करणं गरजेचं असणार आहे. देन द रिपोर्ट्स of the serious adverse drug reactions resulting from the use of the drug along with the comments and the documents shall be reported to the concerned licensing authority. तर जे काही सिरियस ॲडवर्स ड्रग रिलेटेड जे पण काही रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट त्या ठिकाणी व्यवस्थित स्टडी करून त्या ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट्स व्यवस्थित त्या ठिकाणी स्टडी करून ते पर्टिक्युलर लायसन्सिंग ऑथॉरिटीला त्याचा रिपोर्ट सबमिट करणं हे गरजेचं असणार आहे. ओके, सो हे होतं रिगार्डिंग ऑफ द कंप्लेंट्स अँड ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स. देन नेक्स्ट पार्ट इज द साईट मास्टर फाईल. आता साईट मास्टर फाईल काय असतं? सो इट कंटेन्स स्पेसिफिक अँड factual GMP about the production and or control of pharmaceutical manufacturing preparation carried out in the license premises. लायसन्स प्रिमायसेस मध्ये कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी कंट्रोल रिलेटेड किंवा जे काही प्रोडक्शन किंवा क्वालिटी कंट्रोलच्या रिलेटेड जे काही गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसच्या गाईडलाईन असतील त्या गाईडलाईन म्हणजे त्या ठिकाणी साईड मास्टर फाईल्स. ओके, सो इट शॅल कंटेन्स द फॉलोइंग. आता साईट मास्टर फाईलमध्ये काय काय इन्फॉर्मेशन असते ते आपण बघू. सो इट कंटेन्स general information regarding of any type of the procedure or the method or the process, then the detailed information regarding of the personnel, then the information regarding of the premises त्या ठिकाणी कोणतं आहे, then the information regarding of the equipment, information regarding of the sanitization, information regarding of the documentation, information regarding of the production, information regarding of the quality control, then loan license, manufacturing and the license, then the distribution, complaints and the product recall, then the self inspection and the export of drug information. सो ही सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी साईड मास्टर फाईल मध्ये मेंटेन करणं गरजेचं असणार आहे. ओके, देन पार्ट 1A. आता आपण पुढच्या पार्टला सुरुवात करतोय जे की आपण फर्स्ट लेक्चर मध्ये त्या ठिकाणी बघितलं होतं. पार्ट 1A. सो इट इज related of the sterile product. Part 1 is a related of the sterile product. So त्याच्याबद्दल आपण थोडंसं जनरल इन्फॉर्मेशन बघू. सो sterile product being very critical and sensitive in nature, a high degree of the precautions, prevention and preparations are needed over there. जसं की आपल्याला माहिती आहे की जे काही पॅरेंटल फॉर्म्युलेशन असेल किंवा पॅरेंटलच्या रिलेटेड जे पण काही कन्सर्न्स असतील ते त्या ठिकाणी खूपच इम्पॉर्टंट असतात आपल्याला ते बघणं. कारण की जो पण आपण प्रॉडक्ट घेणार आहेत म्हणजे पॅरेंटलच्या केसमध्ये ते डायरेक्टली त्या ठिकाणी तुमच्या सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाणार आहे आणि ते जास्त त्या ठिकाणी डेंजरस असू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला प्रिकॉशन्स, प्रिव्हेन्शन आणि प्रिपरेशनच्या रिलेटेड ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट प्रॉपरली फॉलो करणं गरजेचं असणार आहे. Then the prescribed standards for the supply of the water, air, active materials, maintenance of the hygienic conditions should be there. तर जे काही प्रिस्क्राईब स्टँडर्ड आहेत ॲज पर ऑफिशियल गॅझेट किंवा ऑफिशियल गाईडलाईन्स, तर रिलेटेड ऑफ द वॉटर, एअर
related of the air, then active material, then the maintenance of the hygienic conditions त्या properly त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं असेल. देन नेक्स्ट पार्ट इज द बिल्डिंग्स अँड द सिव्हिल वर्क. आता बिल्डिंग आणि सिव्हिल वर्कच्या रिलेटेड ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट काय असतील ते बघू. Building of the standardized material to avoid cracks in critical areas. Then the manufacturing areas clearly separated into support areas, preparation areas, then change areas and aseptic areas. तर प्रत्येक जो काही एरिया असेल तो एरिया त्या ठिकाणी स्पेशली आणि प्रॉपरली सेपरेटली असणं गरजेचं त्या ठिकाणी असणार आहे. ओके, फॉर द प्रिपरेशन ऑफ द स्टेराईल प्रॉडक्ट्स. सर हे सर्व आपण करतो कशासाठी? स्टेराईल प्रॉडक्टच्या केसमध्ये टू अवॉइड कंटामिनेशन. जे काही कंटामिनेशन होणार आहे स्टेराईल प्रॉडक्टमध्ये ते अवॉइड करण्यासाठी. जर समजा कंटामिनेशन झालं तर त्या ठिकाणी इझिली मायक्रोबियल ग्रोथ होईल आणि जे काही तुमचं फॉर्म्युलेशन आहे, जे काही तुमचं पॅरेंट्रा फॉर्म्युलेशन आहे ते त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतं किंवा त्या ठिकाणी ते वी कॅन से की ते खराब होऊ शकतं. ओके, देन असेप्टिक एरिया. आता असेप्टिक एरिया काय असतो? तर असेप्टिक एरिया म्हणजे असा एरिया की ज्या ठिकाणी तो डिसइन्फेक्टेड एरिया असेल. ओके, वॉल्स, फ्लोर्स अँड द सिलिंग्स शुड बी इम्पर्सिव्ह, नॉन शेडिंग अँड द नॉन क्रॅकिंग. जे काही वॉल्स असतील, जे काही फ्लोर्स असतील, जे काही सेलिंग असेल ते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं त्याच्यामध्ये क्रॅकिंग असता कामा नये, कोणत्या प्रकारचं सेडिंग असता कामा नये, कोणत्याही प्रकारचं जे काही डस्ट असेल ते डस्ट त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारचं असणं गरजेचं असेल. ओके, म्हणजे त्या ठिकाणी प्रॉपर असेप्टिक एरिया असणं गरजेचं असेल टू अवॉइड द कंटामिनेशन. देन वॉल्स शाल बी फ्लॅट अँड ledges and the recesses can be avoided. सो ज्या काही वॉल्स आहेत त्या फ्लॅट असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जे काही कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर्स असता कामा नये. देन द ceilings shall be solid and joints shall be sealed. जी काही रूफ असेल किंवा वी कॅन से द छप्पर असेल ते छप्पर त्या ठिकाणी सॉलिड असणं गरजेचं आहे आणि जे पण जॉईंट्स असतील ते जॉईंट्स सील केले गेले असले पाहिजे. देन नो सिंक्स, नो ड्रेन्स इन ग्रेड ए अँड ग्रेड बी एरिया शुड बी देअर. तर ग्रेड ए म्हणजे जो काही मॅन्युफॅक्चरिंगचा एरिया असेल आणि अदर एरिया असेल प्रोसेसिंगचा एरिया त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा सिंक आणि ड्रेनेज असता कामा नये. देन डोर्स मेड ऑफ ॲल्युमिनियम or steel materials and shall open towards high pressure area. तर जे काही डोर्स असतील ते अल्युमिनियमचे किंवा स्टीलचं असणं गरजेचं आहे आणि ते शक्यतो त्या ठिकाणी हाय प्रेशर एरियामध्ये ओपन होणारे असले पाहिजे. देन दी सेपरेट एक्झिट स्पेस फ्रॉम द असेप्टिक एरिया शुड बी ॲडवायजेबल. तर जे काही एक्झिट स्पेस असेल ते पेस सेपरेटेड असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. Then the change rooms to aseptic area shall be clearly demarcated into the black, gray and white rooms. Okay, तर जो काही चेंज एरिया असेल तो चेंज एरिया व्यवस्थित त्या ठिकाणी कलर यूज करून तो डिमार्क किंवा मार्क करणं गरजेचं असणार आहे. ओके, म्हणजे आपण इझिली क्लिअरली मेन्शन करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो की दिस इज एरिया फॉर द change room or we can say the for the refreshment. Okay, so here are the next part is air handling system. तर या ठिकाणी एअर हँडलिंगची सिस्टम आहे पुढचा पार्ट. सो क्रिटिकल एरियाज कन्फर्मिंग फॉर द ग्रेड बी, सी अँड डी हॅव सेपरेट एअर हँडलिंग युनिट. जे काही बी, सी आणि डी असेल तो एरिया सेपरेट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी तुम्हाला ग्रेड दिलेत, क्लास दिलेत आणि स्पेसिफिक रिलेटेड ऑपरेशन्स दिलेत. जर समजा ग्रेड ए असेल तर तो ग्रेड ए एरियाला आपण म्हणतो क्लास 100 एरिया आणि तो पर्टिक्युलरली असतो किंवा त्या एरियात ऑपरेशन्स जे चालवले जातात ते असतात असेप्टिक प्रिपरेशन अँड फाईल अँड फिलिंग ऑपरेशन. देन ग्रेड बी एरिया कंटेन क्लास 1000 एरिया. ओके, आणि याच्यामध्ये चालतं बॅकग्राऊंड रूम कंडिशन्स फॉर द ऍक्टिव्हिटीज रिक्वायरिंग ग्रेड ए. ग्रेड ए साठी लागणाऱ्या ऍक्टिव्हिटी या एरियामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. देन ग्रेड सी or we can say the class
10,000 area. So it is used for the preparation of the solution to be filtered. सोल्युशन जे काही फिल्टर केले जातं ते ह्या एरियामध्ये केलं जातं. देन ग्रेड डी or we can say the class 1 lakh area, it is used for the handling of components after washing. तर हे अशा प्रकारचे डिफरंट एअर हँडलिंग सिस्टम अँड रिलेटेड ग्रेड्स, रिलेटेड क्लास अँड रिलेटेड ऑपरेशन्स आपण या ठिकाणी बघितलं. ओके, so I think enough for the day. Remaining part we will be